हे सर्व मसाले, हे धना पावडर आहे, हे काय आहे, हे जिरा पावडर 2 चमचे आणि हे काय आहे, हे गरम मसाला पावडर आहे, हे मीठ आहे, आणि हे चाट मसाला, लाल मिरची पावडर, अजून काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, आणि हा स्पेशल मसाला. अच्छा, म्हणजे हा खूप खास मसाला आहे, तो बनवलेला आहे. तर तो सर्व आता हे मिक्स करून त्याच्यात टाकायचं आहे. हे सर्व मसाला घेतलेला आहे आपण. आता त्याच्यात आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट पण टाकायची आहे. तर ती पेस्ट घेऊया आपण. आता ही अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला थोडंसं लेमनचं ज्यूस तेही टाकायचं आहे. जो कांदा आहे त्याला आपण चांगलं किसून आणि त्याचं पूर्ण पाणी काढून सुक्क हे केलेलं आहे की जेणेकरून कांद्याचा फक्त फ्लेवर आला पाहिजे. आणि थोडीशी आता कोथिंबीर घेणार आहे, फ्लेवर आला पाहिजे. आणि पुदिना पण घेणार आहे, पुदिनाचाही फ्लेवर चांगला आला पाहिजे. ह्या प्रकारे तो असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे. हाताला लावायचं आणि थोडं आपण जी स्टिक बनवली आहे तर ती आपण फॉल पेपरची बनवली आहे, त्यालाही थोडंसं ऑइल लावून घ्यायचं. ऑइल किंवा तुम्ही घी पण लावू शकता. जर तुमच्याकडे शीट अवेलेबल नसेल तर तुम्ही असं फॉल पेपरचा एक रोल 4-5 स्टिक एकत्र करून ते बनवू शकता. छान असं एक रोल झालेला आहे. असं हे रोल बनवलं आहे, शॅलो फ्राय करायचं आहे. हे पहा, आता आपण हा मस्तपैकी फ्राय करूया. जास्ती डीप नाही करायचं एका बाजूला, तर चारही बाजूनी त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. आता हा एक थोडासा झालेला आहे, त्याला आता दुसऱ्या बाजूनी शॅलो फ्राय करूया. मी माझ्या मुलीच्या घरी रविवार असल्यामुळे आज आलेलो आहे आणि माझ्या मुलीने आमच्यासाठी चिकन शीख कबाब बनवलेले आहेत. तर त्याचा मी स्वाद घेण्यासाठी एक बाईट घेत आहे. फार सुंदर झालेला आहे. सर्व मसाले त्याच्यामध्ये व्यवस्थित घोळलेले आहेत, त्याच्यामुळे तोंडामध्ये एक वेगळाच स्वाद निर्माण झालेला आहे. तो खाल्ल्यानंतर मला हॉटेलसारखी चव जाणवलेली आहे. माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या आमंत्रणामुळे मला त्यांनी रविवार असून मला जेवणाचा जरा स्वाद घेण्यासाठी बोलवलं आहे. आलं तुझ्या तर त्यांनी काय बनवलं, चिकन शीख कबाब बनवलेला आहे. त्याचा मी स्वाद घेत आहे. चिकन स्वाद ते घेत आहे. त्याच्याबरोबर पुदिनाची चटणी खात आहे.
काय चव आहे, वा वा. हॉटेलात काय जाणार, आपण इथं घरीच खाऊ शकतो.